नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो खूप मोठी अपडेट. लाडकी बहीण योजना 80,000 लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द, नव्या बहिणीची नोंदणी बंद. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच सरकारने नव्या लाभार्थ्यासाठी अर्ज नोंदणी 1 सप्टेंबर 2025 पासून थांबवली आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ थोडक्यात बघूया माहिती. पहिले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी 2025 सप्टेंबर पासून बंद करण्यात आली आहे. 80,000 अर्ज अपात्र ठरवत रद्द केले. बोगस अर्ज व अटींचा भंग कारणीभूत. तिसरे, कठोर निकषामुळे अनेक पात्र महिलाही वंचित राहिल्या आहेत. चौथे, 1,500 रुपयाचा जुलैचा हप्ता अनेकांच्या खात्यात जमा झाला नाही. पाचवे, महिला मध्ये सरकार विरोधात नाराजी वाढली असून पारदर्शकतेची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच सरकारने नव्या लाभार्थ्यांसाठी अर्ज नोंदणी सप्टेंबर 2025 पासून थांबवली आहे. तब्बल 80,000 महिलांचे अर्ज अपात्र ठरवून रद्द करण्यात आले असून बनावट अर्ज व अटींचा भंग केलेल्या कारणामुळे जुलै महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा, आयकर भरण्याचे अर्ज, शेतजमीन व चारचाकी मालकही यासारखे कठोर निकषामुळे हजारो पात्र महिलाही योजनेतून पासून वंचित झाले. यामुळे राज्यभरातील महिला व तीव्र नाराजी पसरली. लाडकी बहीण योजनेला सुरुवातीपासूनच मोठा प्रतिसाद मिळाला. महिलांना आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी ही योजना लाभदायक ठरली, परंतु काही बोगस लाभार्थ्यांनी योजनेचा गैरवापर केल्याने उघडकीस आले. यानंतर सरकारने बनावट अर्ज शोधण्यासाठी विशेष तपास मोहीम सुरू केली. या तपासादरम्यान अनेक अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या, तर काही महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ घेणे बंद केले. शासनाच्या कठोर पडताळणीनंतर हजारो अर्ज रद्द करण्यात आले, ज्यामुळे जुलै महिन्याचे 1,500 रुपयाचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. कोणते अर्ज ठरले अपात्र, बघूया मित्रांनो. सरकारने अर्ज रद्द करण्यासाठी काही कठोर निकष ठेवले आहेत. खालीलप्रमाणे उपस्थित परिस्थितीत अर्ज अपात्र ठरत आहेत. पहिले, कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 2,50,000 रुपयापेक्षा जास्त असल्यास आपला अर्ज अपात्र ठरू शकतो. कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणार असल्यास अर्ज अपात्र ठरू शकतो. कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत नियमित कायमस्वरूपी कंत्राटी कर्मचारी असल्यास आपला अर्ज पात्र ठरू शकतो. इतर कोणत्याही योजनेत 1,500 रुपयापेक्षा जास्त आर्थिक मदत मिळत असल्यास आपला अर्ज अपात्र ठरू शकतो. कुटुंबाच्या नावावर 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन किंवा चारचाकी ट्रॅक्टर वगळता नोंदणीकृत असल्यास अर्ज अपात्र ठरू शकतो. अर्ज रद्द झाल्याने आणि नवीन नोंदणी बंद झाल्याने अनेक पात्र महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे सरकार विरोधात नाराजी वाढत आहे. अनेक महिलांनी प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून पारदर्शकता आणि योग्य संवादाची मागणी केली. वारंवार विचारले जाणारे प्रश्न, लाडकी बहीण योजना नोंदणीकृत का बंद केली आहे? बोगस अर्जाची संख्या वाढल्याने आणि अपात्र लाभार्थ्यांचा तपास करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. दुसरे, माझा अर्ज रद्द का झाला असावा? उत्पन्न मर्यादा, आयकर भरण्यास पात्रता, जमीन किंवा वाहन मालकी यामुळे अर्ज अपात्र ठरतो. तिसरे, जुलै महिन्याचा हप्ता का मिळाला नाही? अर्ज तपासणी दरम्यान त्रुटी आढळल्यामुळे किंवा अपात्र ठरल्याने हप्ता रोखण्यात आला. चौथे, नवीन नोंदणी पुन्हा सुरू होईल, सध्या निश्चित तारीख नाही, सरकारकडून पुढील सूचना अपेक्षित आहे. पाचवे, अपात्र ठरल्यावर काही उपाय आहेत का? पात्रता सिद्ध करणारे कागदपत्र सादर करून फेरविचारासाठी जिल्हा प्रशासकीय संपर्क साधा. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.